नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, राम राम. आजचा दिवस शुभ जावो. आज आपण आमच्या परसबागेविषयी माहिती घेणार आहे. आता परसबागेमध्ये कोणती कोणती फळझाडे आहेत किंवा भाजीपाला आहे याच्याविषयी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर चला मग आता आपण फळझाडे व भाजीपाला बघूया. आमच्या परसबागेमध्ये हे लावलेले आपले जे तेलाचे कॅन असते त्याच्यातील हे आमचे कढीपत्त्याचे झाड आता त्याला पालवी आलेली आहे. तसेच या ठिकाणी पहिल्यांदा कोथिंबीर होती, कोथिंबीर, शेपू, मेथी ते काढून आता आपण याच्यावर मिरच्याची रोपं लावलेली आहेत. त्यांना आता मिरच्या पण आलेल्या आहेत. लवंगी मिरची, खूप तिखट मिरची आहे. याला पूर्णपणे झाडांना आलेल्या आहेत. आपल्या घरामध्ये भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण याच मिरच्यांचा वापर करतो. ही पूर्णपणे जैविक विना खताची असलेली ही आपली परसबाग आहे. याच्यामध्ये आपण आपल्या घरासाठी आवश्यक असणारे सर्व भाजीपाला आपण याच्यामध्ये लावलेले आहे. याच्यामध्ये भेंडी, फुलकोबी, फ्लावर हे लावले आहेत. फुलकोबीला आता बिया पण झालेल्या आहेत आणि जी आपण फ्लावर होती आपण त्याची कट केली, भाजीसाठी वापरले आणि त्याच्या खालचे जे मूळ होते तसंच ठेवलं. तर त्याच्यावर आता बारीक बारीक परत पानकोबी याला सुरुवात झालेली आहे. इथे आपल्याला दिसते बघा, गच्च तयार झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने फुलकोबीला पण आपले बारीक बारीक फुलं पण आलेली आहेत, त्याला बिया धरलेल्या आहेत. ही आपली मिरचीची झाडं आहेत. आपल्या घरामध्ये आवश्यक असणारा भाजीपाला आपण हा सर्व परसबागेमध्ये पूर्णपणे ऑर्गॅनिक, रासायनिक खता न वापरता जैविक खताचा वापर केलेला वेस्टेज वगैरे आपल्या घरातील जे असतात ते आपण इथे वापरलेलं आहे. हे बघा, या भेंडीला पण खूप, भेंडी नाही सॉरी वांगी खूप धरलेत बघा. वांगी प्रत्येक झाडाला 2-2, अर्धा किलो, 2-2, 3-3 अशी वांगी धरलेली आहेत. वांगी पण खूप मोठी मोठी आहेत. अर्धा, पाव किलोची एक वांगी आहेत, मोठी चांगली. हे बघा, यात आपल्याला दिसत आहे ते पूर्णपणे झाडाला वांगे धरलेले आहेत. तसेच पिवळे पण झाले आहेत, खूप जून झाले आहेत. ते आपण आता बियासाठी ठेवलेले आहेत. ही वांगी म्हणजे आपल्याला परत पावसाळ्यामध्ये यातील बियाचाच वापर करून आपण आता ती वांगी घरातल्या घरात तयार करायची, म्हणजे रोपवाटिकेतनं आपल्याला आणायची काही गरज पडत नाही. वांग्यामध्ये आपण परत पानकोबी पण लावलेली आहे. तसेच फ्लावरचे पण बारीक बारीक रोपे आपण याच्यात हे केलेले आहेत, लावलेली आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दोडक्याची पण एक वेल लावलेली आहे. तशी इथे पपईची वेल आपल्याला पपईचे झाड आपल्याला दिसत आहे बघा. ही आपली दोडक्याची वेल आहे. थोडंसं रान वाढलेलं आहे. आता या 2-4 दिवसात रान काढायचा, पाऊस खूप पडला होता त्याच्यामुळे सर्व जे हरळी रान वगैरे असते ते आता वाढले. 2-4 दिवसांत पूर्णपणे रान काढून टाकायचं, म्हणजे स्वच्छ झाले की आपल्याला त्याच्यात तण वगैरे राहत नाही, झाडाची वाढ वगैरे चांगली होती. हे आपलं शोचे झाडे, दुधी भोपळाला 1-2दा भोपळे आलेत. आता नुसते फुले येत आहेत, ऊन जास्त असल्यामुळे फुलं गळून पडतात. या बाजूला पण आपली ही वांग्याची झाडं आहेत. वांग्याच्या झाडाला वांगे पण चांगले धरलेले आहेत. आता इथे आपल्या मध्ये ह्या जागा जी मोकळी दिसते याच्यामध्ये आपले कांदा होते, कांदा 2-4 किलो निघालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे गवार दिसते बघा. गवार पण आपण याच्यातले काढलेल्या घरामध्ये वापरण्याचं पाव किलो गवार याच्यातनं निघते. तसे तुरीचे झाड पण मोठे झालेले आहे बघा. इथे आपल्याला गवार दिसते, पाव किलो 2-3 दिवसांना आपल्याला घरातल्या घरात खाण्यासाठी निघते बघा गवार. आता तुरीच्या झाडाला पण आता फुलं पण आलेली आहेत आणि तूर पण धरायला सुरुवात झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये पण आपल्या इथे तूर, जी बिया पडल्या होत्या, तुरीचे मोठे झाड होते त्याच्यापासून आता ही तयार झालेली तूर, याला पण तूर बघा खूप धरलेली आहे. तूर आपल्या घरातल्या घरात खाण्यासाठी उकडून किंवा आमटी वगैरे बनवण्यासाठी आपण या तुरीचा वापर करतो. म्हणजे आपल्या आठवड्यातनं एकदा तरी अर्धा किलो तूर भेटते. तशा तुरीच्या झाडावरती आपल्याला कारल्याची वेल दिसते. कारल्याच्या वेलीला पण 2-4, 4-5 असे कारले आठवड्यातनं एकदा येतात. म्हणजे आपण पूर्णपणे भाजीपाला आपल्या परसबागेमध्ये केलेला आहे बघा. खूप येतात कारले वगैरे. तशी आपण शेवग्याचं झाड, आता हे 4 महिन्याचं झाड आहे. आपण बियापासून लागवड केली, ती बिया आणलेल्या विकत 10 रुपयाच्या 5. त्याचे हे केलं. आता त्याला झाड पण मोठं झालेलं आहे आणि त्याला बारीक फुलं पण याला सुरुवात झालेली आपल्याला इथे दिसत आहे. आता 15-16 दिवसात त्याला शेवगा पण धरल. मस्तपैकी शेवग्याची आता मोठे झाडं झालेले आहेत. इथे आपल्याला दोडक्या पाणी कमी पडल्यामुळे जरा दोडकी सुकायला लागलेल्या आहेत. ऊन खूप आहे.
त्याच्यामुळे पाणी देखील कमी पडतं. या बाजूला आपण ही गुलाबाचे झाड आमच्या मालकीनबाईंसाठी लावलेले, त्याच्या खाली कढीपत्ता, तसे आळूचे फतफते किंवा वडे करण्यासाठी इथे आपल्याला दिसत आहेत. हे बघा, याप्रमाणे गुलाबाचे झाडं पण इथं खूप आहे. आपण गुलकंद वगैरे केलेला आहे. तशी अन्नपूर्णा आपल्या भातामध्ये टाकण्यासाठी, भाताला चांगला वास येण्यासाठी इथे कढीपत्त्याला आता फुलं आलेली आहेत. त्याच्याच बाजूला आपल्याला याच्या खाली हे पण दिसते कढीपत्ता आहे. तशी गवती चहामध्ये सकाळी मस्तपैकी टाकून पिण्यासाठी. याच्यासमोर आपल्याला कोबी पण दिसते, फ्लावर आहेत. आणि तसेच आता इथे आपल्याला जो मोकळा पेस आहे याच्यात आपण भेंडीची बिया लावणार आहेत. आता या 2-4 दिवसात भेंडीचे लावे आहे. नंतर चेरी टॅमॅटो, म्हणजे त्याला आपण रानटी टॅमॅटो म्हणतो, त्याचे पण आपल्या इथे झाड आलेले आपल्याला इथे दिसत आहे. हे बघा, या प्रकारे मोहरीचं झाड, मोहरी पण हे झालेले. आता मोहरीचं झाड 4-5 होते, ते आपण काढलेले आहेत. यात आता पुढचं नियोजन करायचं आहे. आता उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असतं, तसे ऊन जास्त असल्यामुळे जरा भाजीपाला येण्यासाठी अवघड होते. तरी बघूया, लागवड करूया, किती येते तेवढं तरी बघू. म्हणजे घरातल्या घरात जरी भाजी खाण्यासाठी मिळाली तरी बास. हे पपई आहे. त्याच्याच बाजूला आपल्याला कापूस दिसतो. कापूस पण याच्यात आपण खूप काढलेला आहे. तसे इथे पण पपई आहे. तसेच आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा व या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपणाला मिळतील, अशीच नवीन नवीन माहिती आपणाला मिळेल. तसेच आपल्या फ्रेंडमध्ये देखील हे शेअर करा. आता याच्या आपण नाही म्हणता 7-8 किलो वांगे काढलेले आहेत. त्यात आपण तुम्हाला दाखवते टोपल्यामध्ये बघा, 7-8 किलोच्या जवळपास वांगी आहेत. ते आज आपण सकाळी काढलेले आहेत. एक वांग पाव किलोचं पण आहे. मोठी मोठी चांगली वांगी धरलेली आहेत. पूर्णपणे सेंद्रिय वांगी आहेत. त्याच्या कोणत्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर न करताही ऑर्गॅनिक आपली बाग परसबाग आहे. आजचा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो नक्कीच एकदा कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. भेटू पुढे.